वृश्चिक राशी साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 जुलै 2026। नमस्कार मंडळी। काही वेळा आयुष्य आपल्याला आधी संकेत देते, मग परीक्षा घेते आणि त्यानंतरच मोठे परिवर्तन घडवते। प्रश्न एवढाच असतो, आपण ते संकेत ओळखतो का? जर तुमची रास वृश्चिक असेल तर 20 ते 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी केवळ 7 दिवसांचा कालावधी नाही। हा आठवडा तुमच्या विचारांची, तुमच्या संयमाची आणि तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीची परीक्षा घेणारा ठरू शकतो। वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव समुद्रासारखा असतो। वरून शांत, पण आत खोलवर अनेक भावना, अनेक रहस्ये आणि प्रचंड इच्छाशक्ती दडलेली असते। प्रत्येकाला तुमच्या मनात काय चालले आहे हे कधीच समजत नाही। तुम्ही वेदना सहन करता, पण त्या जगासमोर मांडत नाही। तुम्ही निरीक्षण करता, आठवण ठेवता आणि योग्य वेळ येईपर्यंत शांत राहता। पण या आठवड्यात नियती तुमच्या शांततेलाच एक नवीन अर्थ देणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला असे वाटत असेल की काहीतरी बदलणार आहे, काही लोक अचानक वेगळे वागत आहेत किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येत आहे, तर त्या भावना दुर्लक्षित करू नका। कधीकधी जीवनातील सर्वात मोठे बदल मोठ्या आवाजात होत नाहीत, ते एका साध्या संवादातून, एका अनपेक्षित भेटीतून किंवा एका छोट्याशा निर्णयातून सुरू होतात। या आठवड्यात एखादी अशी घटना घडू शकते जी त्या क्षणी सामान्य वाटेल, पण काही आठवड्यांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, हा क्षण माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होती। आणखी एक गोष्ट, वृश्चिक राशीचे लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की मनापासून नाते जपतात। या आठवड्यात काही व्यक्तींचे खरे स्वरूप तुमच्या समोर येऊ शकते। काही जण अपेक्षेपेक्षा अधिक विश्वासू ठरतील, तर काही जणांबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो। मात्र कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई करू नका। प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ द्या। काही सत्ये स्वतःहून समोर येतात। या 7 दिवसात तुमच्या मनात वारंवार एकच विचार येऊ शकतो। एखादा जुना निर्णय, अपूर्ण राहिलेली गोष्ट किंवा विसरलेले स्वप्न पुन्हा जागे होऊ शकते। कदाचित ते योगायोग नसतील, कदाचित ते तुम्हाला स्वतःच्या प्राधान्याकडे पुन्हा पाहण्याची आठवण करून देत असतील। या आठवड्यात तुमच्या शब्दांपेक्षा तुमची शांतता जास्त बोलकी असेल। काही वेळा काहीही न बोलणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते। प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते। योग्य वेळी घेतलेले मौनही अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जाते। लक्षात ठेवा, वृश्चिक राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे संकटातून पुन्हा उभा राहण्याची क्षमता। त्यामुळे या आठवड्यात एखादी परिस्थिती कठीण वाटली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण तुमच्या आत असलेली जिद्दच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। आणखी एक विशेष संकेत, 20 ते 26 जुलै दरम्यान घडणाऱ्या छोट्या घटनांकडे बारकाईने लक्ष द्या। एखादा साधा संवाद, अचानक मिळालेली माहिती, जुनी आठवण किंवा एखादी अनपेक्षित भेट पुढे जाऊन खूप महत्त्वाची ठरू शकते। तर चला आता पाहूया, 20 ते 26 जुलै 2026 या आठवड्यात वृश्चिक राशीसाठी नियतीने कोणते गुप्त संकेत ठेवले आहेत, कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आहे आणि कोणत्या छोट्या योगायोगातून एका मोठ्या बदलाची सुरुवात होऊ शकते। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात जरी शांत वाटत असली तरी तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे काही महत्त्वाच्या घडामोडी आकार घेत असतील। सुरुवातीला त्या दिसणार नाहीत, पण आठवड्याच्या शेवटी त्यांचे परिणाम स्पष्ट जाणवू शकतात। त्यामुळे या काळात प्रत्येक गोष्टीकडे थोड्या संयमाने आणि जागरूकतेने पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल। गेल्या काही काळात तुम्ही मनात दडवून ठेवलेला एक प्रश्न या आठवड्यात पुन्हा समोर येऊ शकतो। यावेळी मात्र त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल। अनेकदा परिस्थिती बदलत नाही, पण आपण बदलतो आणि त्यामुळे उत्तरही वेगळे दिसू लागते। या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पुन्हा समोर येऊ शकते, जिचा तुमच्या भूतकाळाशी काही संबंध असेल। ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटू शकते, संदेश पाठवू शकते किंवा तिच्याशी संबंधित एखादी बातमी तुमच्या कानावर येऊ शकते। या घटनेकडे भावनेच्या भरात न पाहता शांतपणे विचार करा। प्रत्येक जुनी गोष्ट पुन्हा सुरू व्हावी म्हणूनच परत येते असे नसते। काही वेळा ती आपल्याला अपूर्ण अध्याय पूर्ण करण्याची संधी देण्यासाठीही समोर येते। या आठवड्यात तुमच्या निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा होईल। काही गोष्टी जशा दिसतात तशा नसतील, त्यामुळे कोणत्याही अफवेवर, अर्धवट माहितीवर किंवा इतरांच्या मतांवर लगेच विश्वास ठेवू नका। स्वतः खात्री करा, मगच निर्णय घ्या। वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये एकच विलक्षण गुण असतो, ते संकटांच्या काळात अधिक मजबूत होतात। त्यामुळे एखादी अनपेक्षित अडचण आली तरी ती तुमची ताकद कमी करणार नाही, उलट ती तुम्हाला पुढील निर्णय अधिक शहाणपणाने घेण्याची संधी देऊ शकते।
आठवड्याच्या मध्यात तुमच्या मनात अचानक एक नवीन कल्पना किंवा दिशा स्पष्ट होऊ शकते. सुरुवातीला ती अस्ताव्यस्त वाटेल, पण तिला लगेच नाकारू नका. कधीकधी मोठ्या बदलांची सुरुवात अशाच साध्या विचारातून होते. या आठवड्यात तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा. कोण तुमच्या यशाने आनंदी आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार तुमच्याशी वागत आहे याची काही संकेतांमधून जाणीव होऊ शकते. मात्र प्रत्येकावर संशय घेण्याची गरज नाही. फक्त घाईघाईने कोणावर पूर्ण विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आतून हलवून जाईल. ती मोठी घटना असेलच असे नाही. कदाचित एखादे वाक्य, एखादा अनुभव किंवा एखादा छोटा योगायोग तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. या आठवड्याचा गुप्त संकेत. या 7 दिवसात जर एखादा निर्णय वारंवार पुढे ढकलला जात असेल तर त्यामागचे कारण समजून घ्या. कधीकधी उशीर हा अडथळा नसतो, तो चुकीच्या वेळेपासून मिळालेला संरक्षणही असू शकतो. त्यामुळे अधीर होण्याऐवजी योग्य क्षणाची वाट पहा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना सर्वप्रथम एक गोष्ट मनात ठेवा. जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या पणाप्रमाणेच घडेल असे कधीच नसते. काही घटना आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, तर काही आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. म्हणून या आठवड्यात जर एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही तर लगेच निराश होऊ नका. कदाचित नियती तुम्हाला अधिक योग्य वेळ आणि अधिक योग्य दिशा देण्यासाठी थांबवत असेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची जिद्द. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असलात तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद तुमच्यात असते. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून सतत विचार सुरू असतात. तुम्ही तुमच्या भावना प्रत्येकासमोर व्यक्त करत नाही, म्हणून अनेकदा लोक तुम्हाला चुकीचे समजतात. पण या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवू इच्छित आहे. प्रत्येक लढाई एकट्याने लढण्याची गरज नसते. योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि वेळ आली तर मदत स्वीकारणे हेही धैर्याचेच लक्षण आहे. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलल्या असतील. काही नाती दूर गेली असतील, काही योजना अर्धवट राहिल्या असतील किंवा काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील. अशा वेळी मनात राग, खंत किंवा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण सतत भूतकाळाकडे पाहत राहिलात तर वर्तमानातील संधी दिसत नाहीत. या आठवड्यात शक्य तितके वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विश्व कोणतेही दार बंद करताना अनेकदा दुसरे दार उघडत असते. आपण मात्र बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहतो. त्यामुळे जर एखादी गोष्ट हातातून गेली तर स्वतःला दोष देण्याऐवजी या अनुभवातून मला काय शिकायला मिळाले हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमचा स्वभाव अनेकदा सर्व काही मनात ठेवण्याचा असतो. दुःख, चिंता, अपमान किंवा भीती या भावना तुम्ही आतच दाबून ठेवता. पण सतत मनात ओझे साठवत राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या निर्णयांवर होऊ शकतो. या आठवड्यात मन मोकळे करण्याचा प्रयत्न करा. विश्वासू व्यक्तीशी बोला, डायरी लिहा किंवा काही वेळ स्वतःसोबत शांत बसा. मन हलके झाले की विचार अधिक स्पष्ट होतात. या आठवड्यात तुमच्या शब्दांची आणि प्रतिक्रियांची विशेष काळजी घ्या. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात योग्य उत्तर असते. प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा प्रत्येक नाते टिकवणे अधिक महत्त्वाचे असू शकते. त्याचवेळी जिथे तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न असेल तिथे शांत पण ठामपणे स्वतःची बाजू मांडायलाही शिका. तुलना करण्याची सवय सोडा. दुसऱ्यांचे यश पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळेच येईल. महत्त्वाचे म्हणजे त्या वेळेपर्यंत स्वतःला तयार ठेवणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा अंतर्मनाशी पुन्हा जोडण्याचा आहे. रोज काही मिनिटे शांत बसा, देवाचे स्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा किंवा फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन शांत असेल तर बाहेरचा गोंधळ तुम्हाला कमी त्रास देईल. या आठवड्यात एक छोटी सवय लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवशी घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. त्या कितीही लहान असल्या तरी त्याची नोंद मनात करा. ही सवय तुम्हाला जीवनातील सकारात्मक गोष्टी अधिक स्पष्टपणे पाहायला मदत करू शकते. आठवड्याच्या शेवटी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की बाहेरच्या जगात कदाचित फार मोठा बदल झाला नाही, पण तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. आणि अनेकदा आयुष्य बदलण्याची सुरुवात इथूनच होते. या आठवड्याचा सार एकाच वाक्यात सांगायचं झाला तर तो असा: तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, ही तुमची ताकद आहे. तुमचा संयम हा तुमचा पराभव नाही, तो योग्य वेळेची तयारी आहे. आणि तुमची जिद्दच तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे आज तुम्ही पोहोचण्याची फक्त कल्पना करत आहात. म्हणून भूतकाळाचे ओझे हलके करा, वर्तमानात मनापासून जगा आणि भविष्याबद्दल विश्वास ठेवा.
कारण प्रत्येक रात्र कितीही गडद असली तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे कठीण काळ कायमचा राहत नाही. योग्य वेळ आली की नवीन संधी, नवीन दिशा आणि नवीन आशा तुमच्या आयुष्यात नक्की येतात. महत्त्वाची सूचना: राशी भविष्य हे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित सामान्य मार्गदर्शन असते. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःची परिस्थिती विवेकाने आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.